Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 7 मार्काचा चॅप्टर आहे. याचे PYQ आपण चालू केलेले आहेत. मागील लेक्चर मध्ये 2021 चे आपण PYQ डिस्कस केले. आता या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 2022 चे PYQ डिस्कस करणार आहोत. 2022 मध्ये 7 मार्काला कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते आपण बघणार आहोत. ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की हे चॅनल तुम्हाला MST CET एक्झाम पर्यंत आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, फार्मसी आणि BSc ॲग्री काउन्सिलिंग पर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये टोटल करियर गायडन्स तुमच्यासाठी हे चॅनल अवेलेबल करून देणार आहे. ओके, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करत जा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कमेंट जरूर करत चला. व्हिडिओ कसे वाटतंय काही नाही, जेणेकरून मला एक उत्साह येईल आणि मोटिवेशन येईल. तुमच्यासाठी डेली मी 8 वाजता दररोजचे लेक्चर आणत आहे त्यामुळे. ओके, चला ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपण स्टार्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये आता एका मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. MCQ म्हणलं फिजिक्स मध्ये की एका मार्काला MCQ असतो. तर सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 8वा MCQ आहे. काय MCQ आहे बघा. आता या ठिकाणी आपल्याला इथं सोल्युशन लिहायचंय आणि त्याच्यानंतर ऑप्शन नंबर टिक करायचंय. बघा, अ लिक्विड रायजेस इन अ ग्लास कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबचं या ठिकाणी न्यूमेरिकल आहे. हाईट दिलेली आहे, हाईट ऑफ 2.5 सेंटीमीटर ऍट द रूम टेम्परेचर. म्हणजे पहिली हाईट H1 दिलेली आहे, 2.5 सेंटीमीटर दिलेली आहे at a room temperature. If another glass capillary tube having the radius half that of the earlier. आता दुसरी जर आपण कॅपिलरी ट्यूब घेतली, त्याची रेडियस R2 आपण कन्सिडर करूया आणि याची रेडियस R1/2 आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा हाफ आहे. ओके, earlier tube is emerged in a same liquid, the rise of liquid in it. तर त्या ठिकाणी हाईट किती असेल त्या लिक्विडची, राईज ऑफ लिक्विड तुम्हाला फाइंड आउट करायचे, म्हणजे H2 फाइंड आउट करायचे. एकदम सोपा फॉर्म्युला आहे मित्रांनो. कोणता फॉर्म्युला आहे सर्वांनी लक्षपूर्वक इकडे बघा. कोणता फॉर्म्युला आहे बघा. H बरोबर 2t cos theta upon rho gr. H बरोबर 2t cos theta upon rho gr. हा मेन फॉर्म्युला आहे. दिस इज द राइज इन द कॅपिलरी ट्यूब और फॉल इन द कॅपिलरी ट्यूब. H बरोबर हा फॉर्म्युला आहे. इथं विद्यार्थी मित्रांनो फक्त रेडियसशी संबंध आहे, म्हणजे H इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे. त्याच्यामुळे फायनल फॉर्म्युला काय बनणार आहे, H इनव्हर्सली प्रोपोर्शनल रेडियस. फक्त रेडियस चेंज झालेली आहे, बाकी कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. तर याचा फायनल फॉर्म्युला बनणार आहे H2/H1 बरोबर या ठिकाणी R/R आलं. पण इथं इनव्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळं इथं H2 असेल तर खाली R2 येतं आणि खाली H1 असेल तर वर R1 येतं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, R1/R2 ची व्हॅल्यू किती. इथं R1 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. तर R1/R2 ची व्हॅल्यू किती येते. R1/R2 ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट करता. बघा इकडं R1/R2 बरोबर, आता हा जो R2 आहे हा R2 इकडे गेला आणि हा 2 वर गेला, तर इथं 2 आलं. अलग लक्षामध्ये, म्हणजे R1/R2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे मित्रांनो, R1/R2 2 आलेली आहे. तर या ठिकाणी सरळ सरळ व्हॅल्यू पुटअप करा, 2 पुटअप करा. त्याच्यानंतर H1 हा इकडे कशामध्ये आहे, डिवायडेशन मध्ये, साइड चेंज केल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये. तर H1 ची व्हॅल्यू किती आहे, H1 ची व्हॅल्यू 2.5. तर या ठिकाणी 2.5 25 दोन्ही 50, हे झालं 50, एक डिजिट नंतर पॉइंट 5.0, म्हणजे ऑप्शन नंबर C कोताला लगायचा आहे. MCQ आहे, थोडं शॉर्टकट मध्ये करायचंय. स्टेपला तुम्हाला मार्क भेटणार नाही, फक्त उत्तराला तुम्हाला मार्क भेटणार आहेत. ओके, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो H2 बरोबर या ठिकाणी 5.0 म्हणजे 5 सेंटीमीटर आहे. सर्वांना समजलं का कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. कधी कधी मित्रांनो या फॉर्म्युल्यावर 3 मार्काचं न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकते. त्याच्यामुळे फॉर्म्युला बी लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस समजा T दिला जाईल, थीटा दिला जाईल, रो दिला जाईल, G दिला जाईल, R दिला जाईल आणि तुम्हाला राईज इन द लिक्विड लेवल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जाईल, तर H तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे, H बरोबर 2t cos theta upon rho gr. जर या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारला तर 3 मार्काला, आणि इथं जर याच्यावर प्रश्न विचारला H इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R, तर एका मार्काला किंवा एका मार्काचं MCQ किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकते. बरोबर आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलंय. ओके, चला ठीक आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायची काहीच गरज नाही मित्रांनो. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता. आता या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सेक्शन ए मधलाच क्वेश्चन नंबर 2 मधला हा सेकंड क्वेश्चन आहे. एका मार्काचा प्रश्न आहे. ओके, काय प्रश्न आहे बघा. एका मार्काचा प्रश्न म्हणले की एका वाक्यात उत्तर लिहायचं. स्टेट द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलोसिटी इन टर्म्स ऑफ रेनॉल्ड्स नंबर फॉर अ फ्लो ऑफ लिक्विड. ओके, फॉर अ फ्लो ऑफ फ्लुइड. तर रेनॉल्ड्स नंबरच्या टर्म मध्ये तुम्हाला क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहायचा आहे. VC बरोबर काय फॉर्म्युला आहे, ज्याला फॉर्म्युला माहित आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि चॅट बॉक्स मध्ये मला कळवायचं की फॉर्म्युला काय क्रिटिकल वेलोसिटीचा. VC बरोबर Rn eta अपॉन रोडी हा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो.
याच्यामध्ये VC काय आहे? VC सर क्रिटिकल वेलोसिटी आहे, सर्वांना माहित आहे सर. त्याच्यानंतर RN काय सर? रेनॉल्ड्स नंबर आहे सर, रेनॉल्ड्स नंबर आहे RN. इटा काय आहे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ओके. रो काय सर? डेन्सिटी ऑफ फ्लुइड आहे आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ ट्यूब आहे. सगळं काही लिहायची गरज नाही, फक्त फॉर्म्युला लिहा. VC बरोबर RN इटा अपॉन रोडी हा फॉर्म्युला आहे, आलं लक्षामध्ये. ओके, पण लिहिलं तर अतिउत्तम, सोनेवान पिवळं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचा विद्यार्थी मित्रांनो. 2 मार्काचा हा प्रश्न विचारलाय, न्यूमरिकल आहे 2 मार्काचं. ओके, चला ठीक आहे, याला मी पहिल्या स्थितीमध्ये घेतो. ओके, हा तर क्वेश्चन नंबर 12 विद्यार्थी मित्रांनो न्यूमरिकल विचारलेला आहे, 2 मार्काचा हा क्वेश्चन आहे. सेक्शन बी, 2 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन बी चा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा. 8 ड्रॉपलेट ऑफ द वॉटर इच ऑफ द रेडियस 0.2 मिलीमीटर. तर 8 ड्रॉपलेट आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे छोटे छोटे जे ड्रॉपलेट आहेत अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 असे 8 आहेत. आणि याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो बघा, कोलेक्स इनटू अ सिंगल ड्रॉपलेट, म्हणजे एक सिंगल ड्रॉपलेट तयार होत आहे, बरोबर आहे. तर फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया, डिक्रीज इन द सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता जे छोटे ड्रॉपलेट आहेत त्याची रेडियस किती, त्याला आपण R वर कन्सिडर करूया. बघा, उत्तर लिहायचंय व्यवस्थितपणे, कारण की इथं स्टेपला मार्क आहेत मित्रांनो. थेरॉटिकल प्रश्न आहे, स्टेपला मार्क आहेत. MCQ मध्ये स्टेपला मार्क नसतात, सरळ सरळ ऑप्शन लिहिलं त्याला मार्क असतात. ओके, आता तुम्हाला लिहायचंय इथं गिवन डेटा. चला, रेडियस किती दिले मित्रांनो, स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस R कन्सिडर करूया, स्मॉल R कन्सिडर करूया. रेडियस दिलेली आहे 0.2 मिलीमीटर. मिलीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करूया, तर 0.2 इंटू मिलीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, हे आलं मीटर मध्ये. कोलेक्स इनटू द सिंगल ड्रॉपलेट, 8 ड्रॉपलेटचा एक ड्रॉपलेट फॉर्म झालेला आहे. फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया, तर फाइंड DA बरोबर डिक्रीज इन सरफेस एरिया, DA बरोबर तुम्हाला फाइंड आउट करायचं. आलं लक्षामध्ये, खूप सोपं आहे मित्रांनो. कशा पद्धतीने फाइंड आउट करते सर्वांना लक्षात द्या. आता डिक्रीज इन सरफेस एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. ओके, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हॉल्यूमला इक्वल करूता. ओके, बघा, व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपलेट. आता याला सॉल्व कसं करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता हा जो मोठा ड्रॉपलेट आहे याची रेडियस कॅपिटल R आहे, छोट्या ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल r आहे. हे छोटे ड्रॉपलेट एकत्र आले, एक सिंगल ड्रॉपलेट तयार झाला, म्हणजे याचं जेवढं व्हॉल्यूम आहे त्याचं जेवढं व्हॉल्यूम असणार आहे, कारण की एकत्र होऊन तर हे बनलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपलेट लिहिलेला आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, स्मॉल ड्रॉपलेटची आपल्याला रेडियस माहित आहे, पण मोठ्या ड्रॉपलेटची रेडियस माहित आहे का, नाही. तर मोठ्याची आपण फाइंड आउट करता किती येईल काही नाही, किंवा रिलेशन ऑब्टेन करता. चला ठीक आहे, तर काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट 8 इंटू व्हॉल्यूम ऑफ स्पियर. स्पियरचं व्हॉल्यूम काय असतं, 4/3. हे 8 इंटू 4/3 पाय r³ असतं. ओके, व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉपलेट, हा मोठ्या ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम 4/3 पाय r³ आलं. ओके, आता कॅन्सल काय झालं मित्रांनो बघा, 4/3 कॅन्सल, पाय गेट कॅन्सल झालं. दोन्ही साईडचं जर समजा आपण क्यूब रूट जर घेतलं तर या ठिकाणी 8r³ ला आपण 2r लिहू शकतो, विच इज इक्वल टू कॅपिटल R आलं. तर R बरोबर विद्यार्थी मित्रांनो इथं 2r आलेला आहे, म्हणजे कॅपिटल R च्या ठिकाणी आपण 2r पुटअप करू शकतो. ओके, आता आपल्याला चेंज इन एरिया फाइंड आउट करायचा आहे. वी नो डिक्रीज इन एरियाचा फॉर्म्युला चेंज इन एरिया, DA बरोबर काय असणार आहे, A1 मायनस A2 असणार आहे. आलं लक्षामध्ये. ओके, आता याचा एरिया A1 कन्सिडर करूया, याचा एरिया A2 कन्सिडर करूया. डिक्रीज इन म्हणल्यामुळे आपण A1 मायनस A2 घेतले, इन्क्रीज म्हणलं असतं तर A2 मायनस A1 घेतलं असतं, त्यामुळे डिक्रीज असल्यामुळे A1 मायनस A2 घेतलेला आहे. चला ठीक आहे, तर बघा A1 म्हणजे काय, एरिया ऑफ स्पियर. ओके, एरिया ऑफ 8 स्पियर. आता DA बरोबर आता याचा एरिया सांगा, याचा टोटल एरिया सांगा, काय येणार आहे, टोटल एरिया येणार आहे 8 इंटू 4 पाय स्मॉल r² मायनस याचा एरिया काय येणार आहे, जस्ट 4 पाय r² येणार आहे, कारण की तो मोठा स्क्वेअर आहे. याचा सगळ्यांचा एरिया 8 इंटू 4 पाय r². चला ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं 4 पाय, इथं 4 पायला जर कॉमन घेतलं मी, मध्ये काय उरलं 8 इंटू स्मॉल r ची व्हॅल्यू किती. ओके, कॅपिटल R ची व्हॅल्यू पुटअप करा, या स्मॉल r² ला स्मॉल r², त्याच्यानंतर कॅपिटल R². आता कॅपिटल R ची व्हॅल्यू पुटअप करा, हे झालं 4 पाय इंटू 8r² मायनस कॅपिटल R ला मी 2r लिहू शकतो. चला ठीक आहे, कॅपिटल R ला मी 2r लिहिलं, त्याचा स्क्वेअर आहे, मग त्याचा स्क्वेअर करा. R ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 2r चा स्क्वेअर करा, मग किती आलं सांगा,
हा या ठिकाणी आलं 4 पाय इंटू 8 आर स्क्वेअर मायनस 2 चा वर्ग 4 आणि या ठिकाणी आर स्क्वेअर. हा चला ठीक आहे 4 पाय इंटू 8 आर स्क्वेअर मधून 4 आर स्क्वेअर गेले 8 आर स्क्वेअर मधून 4 आर स्क्वेअर गेले 4 आर स्क्वेअर राहिलं. हा 4 चौक 16 इंटू पायची किंमत 3.14 इंटू आर ची किंमत किती आहे मित्रांनो, आर ची किंमत किती आहे, याला जर मी पॉइंटला पलीकडे शिफ्ट केलं तर हे 2 इंटू 10 चा पॉवर -4 मीटर आहे. तर आर ची किंमत 2 इंटू 10⁻⁻⁴ आहे. याला पुटअप करा या ठिकाणी 2 इंटू 10⁻⁻⁴ याचा काय करा इथं स्क्वेअर करा, इथं स्क्वेअर करा. चला ठीक आहे याला थोडं खाली घेतो मी. हा ओके आता बघा याला सॉल्व करा. 16 चौक 64 64 ला 4 हातच्याले 6 16 1 16 16 6 16 आणि 6 किती झाले 22 22 ला 2 हातच्याले 2 16 3 48 48 2 50 म्हणजे या ठिकाणी 50 आलं 2 डिजिट नंतर पॉइंट आला. 2 चा वर्ग 4 10 चा पॉवर -4 आहे त्याचा स्क्वेअर करा 10⁻⁸ आलं. चला 4 न मल्टिप्लाय करा. 4 न मल्टिप्लाय केल्यानं काय ते सांगा. 4 चौक 16 6 चाला 1 4 2 8 8 आणि 1 9 4 0 0 4 5 20 10⁻⁸ हे आलं -8 2 डिजिट नंतर पॉइंट 2 डिजिट नंतर पॉइंट हे आलं चेंज इन एरिया DA. ओके आणि याचा SI युनिट काय असणार आहे मीटर स्क्वेअर असणार आहे. सर्वांना समजलं का. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण उत्तर फाइंड आउट केलेलं आहे. ओके एकदा मला उत्तर चेक करू द्या की उत्तर बरोबर आले का नाही. 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 11 मार्च 2022. एक मिनिट जस्ट क्वेश्चन नंबर 11 नाही 12वा क्वेश्चन आहे. यस बिलकुल करेक्ट आहे आपलं उत्तर. यस करेक्ट. ओके डिक्रीज इन द एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबूया. आता हा जो क्वेश्चन आहे आता 8 वाजायला थोडं कमीच मिनिटं बाकी आहेत त्याच्यामुळं जर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत बसला तो 8 वाजता आपलं लेक्चर अपलोड होणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे टर्मिनल वेलोसिटीचा 3 मार्काचा क्वेश्चन आहे तो आपण उद्या डिस्कस करूया. ओके चला ठीक आहे. आणि मी विद्यार्थी मित्रांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना विचारत आहे की लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देऊ का लाईव्ह लेक्चर घेऊ. याची या ठिकाणी मी एक पोल तयार केलेली आहे. तुम्ही जर आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये गेले तर 12th फिजिक्स आणि मॅथचं जे लेक्चर आहे आपको कैसा चाहिए, लाइव लेक्चर चाहिए या रिकॉर्डेड चाहिए. ओके तो आपकी जो राय है जरूर बताना है, तुमची राय जरूर सांगायची आहे. जर रेकॉर्डेड पाहिजे असेल तर रेकॉर्डेड नो डाऊट. जर लाईव्ह म्हणले तुमच्यासाठी अरेंजमेंट करतो मित्रांनो काही वेळ होऊ द्या. ओके हा यस ओके चला ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय परिवर्तन.